नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत कामगारांना मित्रांनो 3 किट देण्यात येतात। यामध्ये मित्रांनो भांडे, सेफ्टी किट आणि मित्रांनो एक अत्यावश्यक इसेन्शियल किट। तर मित्रांनो अत्यावश्यक इसेन्शियल किटसाठी ऑनलाईन सुद्धा अर्ज सुरू झालेला आहे। याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10 वस्तू भेटणार आहे, ज्यामध्ये प्लास्टिकची चटाई, पत्र्याची पेटी, धान्य साठवण कोठी 25 किलोची, त्यानंतर धान्य साठवण कोठी 22 किलोची, बेडशीट, चादर, ब्लँकेट, वॉटर प्युरिफायर 18 लिटरचं, त्यानंतर साखर ठेवण्यासाठी डब्बा आणि चहापत्ती ठेवण्यासाठी एक डब्बा, अशा 10 वस्तू मित्रांनो जे तुम्हाला आहे या इसेन्शियल किट अंतर्गत मिळणार आहे। तर यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला या लिंकवर यायचं आहे। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आल्यानंतर मित्रांनो अत्यावश्यक संच वितरणसाठीची वेबसाईट आहे। याच्यावरती मित्रांनो तुम्हाला तुमचा कामगाराचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेंड OTP हा ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आलेला OTP तुम्हाला इंटर OTP टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो कामगाराची इथं वैयक्तिक माहिती दाखवली जाईल। तुम्हाला खाली यायचं आहे। खाली मित्रांनो इथं तुम्हाला जे जवळचं सेंटर असेल ते सेंटर इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। सेंटर निवडल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट इथं तुम्हाला दाखवायचं आहे। भेटीची तारीख निवडायची आहे। या कॅलेंडरमधून मित्रांनो जी तारीख तुम्हाला हवी आहे ती तारखेला तुम्हाला निवडायची। तारीख निवडल्यानंतर मित्रांनो अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो तुमचं अपॉइंटमेंट लेटर जे आहे ते इथं तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो जी तारीख तुम्ही निवडली आहे त्या तारखेला तुम्हाला हे घेऊन जायचं आहे आणि मित्रांनो ते थंब टेकून तुमचे जे किट आहे ते तुमच्या ताब्यात घ्यायचे आहे। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।